नमस्कार मित्रांनो, एम पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। इथे आपण झटपट डोसे बनवणार आहोत। तर न भिजवता, न आंबवता, न सोडा वापरता, तेलाचा एकही थेंब न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने डोसा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर अगदी 20 मिनिटात मऊ जाळीदार डोसे तयार होतात आणि त्यासोबतच आपण चटणी सुद्धा पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर बाउलमध्ये 3/4 कप पोहे घ्यायचे आहेत। जे आपण कांदा पोहेसाठी नेहमी वापरतो तेच पोहे घेतले आहेत। तर पोहे मी इथे 1 कप पेक्षा थोडे कमी घ्यायचे आहेत। आता हे पोहे आपल्याला 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर पोहे छान धुवून झाले आहेत। आता ह्यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे। रवा इथे कुठचाही चालेल, कारण हे आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत। त्यानंतर अर्धा कप दही घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता ह्यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालायचे आहे, किंवा पाणी थोडंसं इथे जास्त सुद्धा लागू शकते। तर थोडे थोडे करून पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। ते इथे छान मिक्स झालं आहे। आता हे 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण चटणी करूया। तर चटणीसाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये 2 चमचे भाजलेले शेंगदाणे, 2 चमचे डाळ घेतली आहे, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, 5-6 कढीपत्त्याची पाने, 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, इथे तुम्ही लाल सुक्या मिरच्याही वापरू शकता, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। तर इथे आपली चटणी तयार झाली आहे। आता ह्यावरती आपण छान तेलाचा तडका देऊया। तर तडका देण्यासाठी 1 चम्मच तेल गरम करायचं आहे। त्यामध्ये राई घालायची आहे आणि 5-6 कढीपत्ता घालायचा आहे। तर इथे तडका देऊन झाला आहे। तर छान इथे आपली चटणी तयार झाली आहे। तर इथे पोहे आणि रवा छान फुललेले आहे। आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि बारीक वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे बॅटर तयार झालं आहे। बॅटर आपल्याला जास्त घट्टही नाही पाहिजे आणि जास्त पातळही नाही पाहिजे। एकदम इथे छान बॅटर तयार झालं आहे, तुम्ही पाहू शकता। आता ह्यामध्ये 1 चमचा इनो घालायचा आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं बॅटर तयार झालं आहे। आता तवा गरम करायचा आहे। तर तवा छान गरम झाला आहे। आता मध्यम आचेवर आपल्याला हे डोसे करायचे आहेत। तर बॅटर असं घालायचं आहे। बॅटर आपल्याला पसरवायची गरज नाही आहे, कारण ते हळूहळू आपोआप पसरून जाईल आणि त्यावरती हळूहळू छान जाळी पडेल। तर इथे तुम्ही पाहू शकता छान जाळी पडली आहे। आता जाळी पडल्यानंतर हे वरतून कोरडे होणार। त्यानंतर आपण हे काढून घ्यायचे आहे। तर इथे आपले मऊसूत जाळीदार डोसे तयार झाले आहेत। तर इथे आपण दुसरा डोसाही करूया। तर मध्यम आच करायची आहे आणि बॅटर घालायचं आहे। त्यानंतर हळूहळू ह्यावरती जाळी पडेल। आपल्याला हे पसरून घ्यायची गरज नाही आहे, हे आपोआप पसरून ह्यावरती जाळी पडेल। तर तुम्ही इथे पाहू शकता छान हळूहळू जाळी पडते। वरतून थोडंसं कोरडे झाले की आपण हे काढून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता छान डोसे तयार झाले आहेत। मस्त अशी जाळी पडली आहे। तर असेच मी सर्व डोसे तयार करून घेते।
तर हे डोसे खूप झटपट तयार होतात. अगदी 20 मिनिटात आपण इथे तयार केले आहेत. तुम्ही इथे छान चटणीसुद्धा पाहिली आहे, त्यासोबतही छान लागतात. किंवा तुम्ही इथे नारळाची चटणी किंवा सांबार ह्यासोबतही छान लागतात. तर इथे आपले मऊसूद जाळीदार डोसे तयार झाले आहेत. खूप टेस्टी लागतात. तुम्ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.